नमस्कार मंडळी, आपला महाराष्ट्राच्या आजच्या भागात तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. मंडळी, आता ना शिक्षण पद्धतीत बदल येत आहेत. म्हणजे फक्त मुलांना पुस्तकी ज्ञान दिलं जात नाही, तर प्रात्यक्षिक शिक्षणाचा पाया सुद्धा रचला जातोय. आता हेच बघा ना, मुंबई महानगरपालिकेच्या माटुंगा इथल्या केम्ब्रिज शिक्षण पद्धतीवर आधारित पहिली शाळा आपल्याला बघायला मिळतीये, जिथे ग्रीन स्कूल नावाचा एक अनोखा उपक्रम राबवला जातो. हा ग्रीन स्कूल उपक्रम काय तुम्हाला माहितीये? लहान लहान मुलांना भाजीपाल्याची लागवड करायला शिकवणे, तसेच त्याची देखभालही करायला शिकवणे. आहे की नाही इंटरेस्टिंग? चला तर मग भेट देऊया. एन्व्हायरमेंटशी रिलेटेड मुलांना निसर्गात नेणे, निसर्गाबद्दल प्रेम जागृत होणे, मुलांना क्लायमेट चेंजेस होत आहेत आणि त्यावर आपण काही करू शकतो असा एक छोटासा हेतू घेऊन आम्ही सगळेच टीम मेंबर्स, आमच्या स्कूलचे सगळेच टीचर्स, पेरेंट्स, मुलं, छोटी छोटी मुलं नर्सरी ते दुसरीपर्यंत आहेत आमचे वर्ग. अगदी 150 मुलं आहेत. त्यांना घेऊन हा प्रकल्प आम्ही सुरू केला यंदा सप्टेंबरमध्ये. आणि त्या दरम्यान आम्ही झाडं लावली. 500 झाडं लावण्याचं विजन आहे आमचे सध्या आम्ही 100 झाडं लावून झालेली आहेत. आणि मुलांना आम्ही इथे कॅम्पसमध्ये बदामाची झाडं लावली आहेत, फ्लावरिंग प्लांट्स आहेत. हे पालकांनी, मुलांनी, आम्ही सर्वांनी येऊन एकत्र येऊनही झाडं लावली आहेत. आणि मुलांना नुसतं झाडं लावून त्यांना आम्ही फ्री केलं नाही, तर मुलांना झाडं का लावावीत, त्यांची लागवड कशी करावीत, किंवा त्यांना त्यांच्या मुलं झाडं कशी वाढतात, तर असे आम्ही रिसर्च पेपर वाचले. आणि त्या रिसर्च पेपर वाचून आम्हाला कळलं की प्लांट्स हॅव इमोशन्स. मग पालकांना, मुलांपर्यंत आम्हाला हे पोचवायचं होतं की ते संवेदनशील असतात, त्यांना संवेदना असते. मग आपण मुलं आणि फुलं हे एकत्र समीकरण आहे. तर मी मुलांना शिकवलं की प्लांट झाडं लावल्यानंतर दररोज जाऊन गार्डनमध्ये त्यांना पाणी घालायचं, त्यांना टच करायचं, त्यांच्याशी बोलायचं. माझी मुलं सकाळची येऊन इथे प्लांटशी बोलतात की तू माझा बेबी आहेस आणि मला असं वाटतं की तू ग्रो झाला पाहिजेस. तर ह्या ज्या संवेदना ज्या असतात त्या इमोशन्स मुलांमध्ये पण याव्यात, त्यांच्यामध्ये एक रेझिलियन्स निर्माण व्हावं, हा एक मोठा हेतू होता. जगभरात सर्व ठिकाणी आम्ही इंटरनॅशनल लेवलला ही प्रोजेक्टमध्ये काम करतोय क्लायमेट ॲक्शनच्या. तर सगळीकडे ही जाणीव आता झालेली आहे की क्लायमेट चेंज होतोय. आणि ह्या केसमध्ये आता आपण ॲक्शन काय घ्यायची, तर त्यासाठी मी माझे सोल्जर्स म्हणते, मी क्लायमेट वॉरियर्स आहेत माझे, त्यांना मी तयार करते आहे. पर्यावरणाबद्दल सगळ्यांनाच वाटतं काही ना काही करावं, पण बरेचसे लोक काय करावं याच्यात प्रश्न पडतो. तर प्रोजेक्ट मुंबई ही NGO ज्याचा मी संस्थापक आहे, आम्ही हा प्रयत्न केला की कसं वेगवेगळ्या शाळांमध्ये मुलांच्या मार्फत पर्यावरणाबद्दल माहिती करावी. पण नुसतं लेक्चर देण्यापेक्षा त्यांना इन्व्हॉल्व करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून प्रोजेक्ट मुंबईनी महानगरपालिकेच्या शाळांबरोबर एक पार्टनरशिप केली की कसं त्यांच्या मुलांना आम्ही शिकवू. आणि कॅनेडियन कॉन्सुलेटला आम्ही बरोबर घेऊन आम्ही काय करतो आहे की इथल्या लहान मुलांनाच लहान वयातच शिकवलं की कसं झाडांमध्ये पण प्राण असतो, कसं त्यांना जीव असतो, त्याच्यात कसं त्यांना मोठं करता येईल, भाजीपाले कसे उगवता येतात. आजकालच्या जनरेशनमध्ये भाजी काय असते माहितीच नसतं, सगळे डिलिव्हरी ॲपमधून घरी मागवतात जेवण. पण इथे पण शाळेत आपल्या जमिनीत किंवा घरी आपण भाजीपाला उगवू शकतो आणि फुलं झाडं उगवू शकतो. हा एक त्यांना एक पर्यावरणाचा आम्ही एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आणि हे त्यांना मुलांना आम्ही शिकवलं, आमच्या टीमनी शिकवलं की कसं ही झाडं उगवायची. आणि आता या झाडांचं रक्षण करणं किंवा त्या गार्डनना मेंटेन करणं हे मुलांचं काम आहे. म्हणजे हे नुसतं आम्ही करणार नाही, हे मुलं करतील. म्हणजे त्यांनाही एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी येते, त्यांना एक सेन्स ऑफ ओनरशिप येते की माझी शाळा आहे, माझी झाडं आहेत आणि ही झाडं मोठी झाली की या झाडांची फळं आम्ही खाऊ. आणि हीच मुलं मग यांच्या लहान मुलांना किंवा या शाळेच्याच इतर मुलांना मग शिकवतील. आणि मग इतर शाळांमध्ये पण मी हा द ग्रीन स्कूल प्रोजेक्ट हा पसरवू. नमस्कार, माझं नाव विश्वनाथ प्रभू आहे. माझी मुलगी LK वाघजी MPS स्कूलमध्ये सिनियर KGमध्ये शिकते.
आणि मला फार अभिमान आहे की मी माझ्या मुलीला या कॅम्ब्रिज बोर्डच्या शाळेत टाकलो आहे. आणि कारण ज्या दिवशीपासून गेल्या 7 ते 8 महिन्यापासून जेव्हापासून माझी मुलगी या शाळेत शिकते, मी पण तिच्याबरोबर भरपूर काही गोष्टी शिकलो आहे. जसं की आम्ही क्लायमेट ॲक्शन प्रोजेक्ट केलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आता आम्ही लाईक ग्रीन मुंबई लाईक हाऊ टू डू लाईक लोकल फार्मिंग, टेरेस फार्मिंग त्याबद्दल आम्ही बोलतो आणि ते शिकतो आणि मुलं पण शिकतात आणि मुलांनी ते शिकलेत की हाऊ इझी इट इज, म्हणजे किती म्हणजे थोड्या वेळाने आपण हे करू शकतो. घरगुती जे उगवतात ते कढीपत्ता बोलतात किंवा बेसिल आहे, अशी मिरच्या वगैरे आहेत ते आपण घरी आपला घरी फार्मिंग करू शकतो. ते सगळं आम्ही शिकतो आणि करतोय. मंडळी, कोणतीही सजावट ही फुलांच्या सजावटीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, बरोबर ना? वीर माता जिजाबाई भोसले उद्यानात अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या राणीच्या बागेत विविधरंगी फुलांचं प्रदर्शन भरवलं गेलं होतं. राणीच्या बागेत फुलांचं प्रदर्शन ऐकायला थोडंसं वेगळं वाटतं ना? खरं तर अजिबात नाहीये. चला तर प्रत्यक्षच बघूया. आम्ही फ्लावर शोचं प्रिपरेशन जे आहे ते सप्टेंबर महिन्यापासून सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये प्रत्येक व्हरायटी जी की फ्लावरिंग स्टेजला येण्याचा टाईम हा वेगवेगळा असतो. काही व्हरायटी 45, काही 60, काही 90 दिवसानंतर ग्रो करतात. तर आम्ही हे प्रिपरेशन सप्टेंबर महिन्यापासून सुरू केलेलं आहे, ज्यावेळेस सीड सोईंग करण्यापासून ते आता फ्लावरिंगच्या स्टेजपर्यंत येण्यापर्यंत आमची जी फ्लावर शोची डेट आहे त्या डेटच्या योग्य प्रमाणामध्ये आम्ही हे सगळं प्रिपरेशन सुरू करून ते आता ह्या स्टेजला आम्ही आणलेलं आहे. यावर्षी G20चं हे वर्ष असल्याकारणाने याच्यात G20च्या काही लोगोसहित आम्ही कार्टूनची थीम ठेवलेली आहे, ज्यामुळे लहान मुलांचं अट्रॅक्शन ठरावं. समस्त कामगार एकत्र येऊन याचं नियोजन आम्ही करतो. पहिला प्लॅनिंग तयार करतो, मग त्या हिशोबाने आम्ही सुरुवात करतो. तर आता आम्ही झाडं झेंडूचं लागवड केलेली, याच्यासाठी सुरुवातीला आम्ही माती चाळून घेतलेली. माती चाळल्यानंतर खत बारीक करून घेतलेले शेणखत. त्याच्यानंतर मग या कुंड्यांच्या आतमध्ये खापरी टाकलेली. त्याच्यानंतर त्याला भर टाकून जे रोप आलेले त्याची लागवण करतो आम्ही. लागवण झाल्यानंतर 15 दिवसांनी त्याची निंदी खुरपणी करतो. नंतर त्याला खताचे जसे पाहिजे तसे डोस, जसा रोग राहील त्या हिशोबाने आम्ही त्याच्यावर औषधं फवारणी करतो. असं आमचं नियोजन असतं. म्हणजे 8-8 दिवसाला आणि रोज पाणी मारायचं कार्य, एक माळी काम करतो, पाणी मारायचं काम करतो. प्रत्येकाला कामाचं एक नियोजन दिले त्या हिशोबाने तो त्याचं काम करत असतो. आपण ज्या राणीच्या बागेत प्राण्यांना बघायला जातो तिथे तब्बल 2 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अनेक प्रकारच्या सुबक आणि आकर्षक अशा फुलझाडांची आणि फुलांची रेलचेल असणारं 26वे प्रदर्शन बृहन्मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्यातर्फे भरवण्यात आलं होतं. या प्रदर्शनाचं उद्घाटन मुंबईच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या हस्ते झालं. भारत G20 राष्ट्रांचे अध्यक्षपद भूषवत आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने G20 सदस्य देशांमधील झाडं, फुलं आणि भाज्यांचा समावेश या प्रदर्शनात केलाय. फुलांची विविधता पाहण्यासाठी अनेकांनी या प्रदर्शनाला हजेरी लावली. तसंच या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी अनेक सेलिब्रिटीही आले होते. हे वर्ष G20चं वर्ष आहे. मुंबईमध्ये एक त्यांची परिषद झाली, अजून काही होणार आहे. त्यामुळे तीच थीम धरून आपण हा फ्लॉवर शो ऑर्गनाईज केलेला आहे. आणि याच्यामध्ये 70-80 हजार प्रकारच्या प्लांटच्या व्हरायटीज आहेत. कट फ्लॉवरच्या व्हरायटी आहेत, मॉन्सॉनच्या व्हरायटी आहेत, कॅक्टस आहे. मुंबई महानगरपालिकेचा गार्डन डिपार्टमेंट जे आहे, उद्यान विभाग आहे, तो अतिशय स्वतःच खूप त्याच्यामध्ये काम करणारे लोक आहेत आणि त्यांचं स्वतःचं चांगलं प्रदर्शन इथं आहे. याच्याशिवाय काही बाहेर नागरिकांनी सुद्धा ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. Well, fortunately we have some friends here that invited us, so I didn't miss the chance to see all the beautiful works you have made here with flowers and even with food. All kind of plants, Ayurveda also very interesting. I enjoyed very much. मंडळी, हल्लीची तरुण पिढी ही वेगवेगळ्या करिअर संधी शोधण्याकडे मार्गक्रमण करताना दिसते. आता व्यावसायिक क्षेत्र थोडंसं नफा तोटा यावर बेतलेलं असतं, थोडीशी त्यात रिस्क असते असं म्हणा ना. पण आजची तरुण पिढी ही रिस्क घेताना दिसते, धडपड मेहनत करताना दिसते आणि त्यात यशस्वी सुद्धा होताना दिसते.
महाराष्ट्र बिझनेस क्लब हा अशाच धडपडणाऱ्या आणि यश संपादन करणाऱ्या उद्योजकांचा एक गट. महाराष्ट्र बिझनेस क्लबचा उद्योग गर्जना हा सोहळा नुकताच वाशी इथे पार पडला. चला तर मग त्याला भेट देऊया. या बिझनेस गटात नसणाऱ्या आणि असणाऱ्या यशस्वी उद्योजकांचा यावेळी उद्योग तारा हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरही इथे उपस्थित होते. मंडळी, आरोग्यम धनसंपदा हे फक्त म्हणायचं नसतं, तर त्यासाठी प्रयत्न देखील करायचे असतात. केअर और प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या उक्तीप्रमाणे निरोगी आयुष्याचा ध्यास महत्वाचा नाहीये का? आहे की नाही? मंडळी, 4 फेब्रुवारी हा विश्व कॅन्सर दिन म्हणून साजरा केला जातो. याच निमित्तानं भारत स्वाभिमान आणि पतंजली योग समितीतर्फे श्री हनुमान टेकडी सायन इथं मेडिकल आणि योग कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं. चला तर मग या कॅम्पला भेट देऊया. देखो ये जो वीट ग्रास है ना, आपको दिखाया लेकिन लगाने की स्थिति नहीं बताई ना. हर टाइम मैं बताता हूँ लगाने की स्थिति. इसमें जरा भी मट्टी नहीं है, बराबर विदाउट मट्टी का उगता है. लोगों का समस्या वही है कि हमारे पास मट्टी नहीं, गमला नहीं है, बराबर जगह नहीं है. ये कितनी जगह कम जगह में लगता है. देखो ये पूरा एक परिवार का डोस है. 9 ट्रे इसमें, बराबर 8 दिन में 8 ट्रे अगर पकड़ेंगे तो एक परिवार के लिए बना सकते हैं. पहला ट्रे खत्म हो जाएगा तो फिर सेकंड ट्रे लगाने का, बराबर. ये लगाने का तरीका देखो. अच्छा जो बीज रहता है गेहूं का घास, अच्छा सीड्स, अच्छा बीज लेके आने का, उसको एक पॉट में भिगो के रखो 8 घंटा. याद रखना बराबर, 8 घंटा भिगो के रखने का. क्योंकि हम जो जानकारी देते हैं कोई नहीं देता है प्रैक्टिकली. 8 घंटा भिगो के रखो, फिर 8 घंटा पानी निकाल दो उसका. ऐसा 2 बार साइकिल करो, 2 बार. 8 घंटा, 8 घंटा पानी से निकालो, फिर 8 घंटा. हाँ, 2 बार साइकिल होने के बाद में पानी चेंज कर दो. हाँ, पानी चेंज करने का. पहला बीज लाके पॉट में रखो पानी भर के. 8 घंटे के बाद पानी निकाल दो पूरा, बराबर. पानी निकालने के बाद में 8 घंटा वैसा ही छोड़ने का. फिर 8 घंटे के बाद पानी भर के रखो 8 घंटा. 2 साइकिल करने का. याद रखना बराबर, 2 साइकिल. 2 साइकिल करने का. उसके बाद में ऐसा ट्रे लेके, ये छोटे छोटे ट्रे हैं, बराबर, कहीं भी मिलते हैं. इसको होल करो. होल करने के बाद जो भिगा हुआ गेहूं है बीज, इसको ऐसा लेयर लगा दो. 1 दिन खाली अंधेरे में ढक के रखो. 1 दिन 24 घंटा. हाँ, अंधेरे में ढक के रखो. कपड़ा से नहीं, अंधेरे में रखो ना. ऐसा अंधेरे में रखने का. जैसा उसका थेरेपी है. हाँ, दूसरे दिन उसको निकाल कर सूरज की जो सुबह की रोशनी है, तेज रोशनी में नहीं, छाव में रहने का. लेकिन तो सनलाइट आना मांगता है. हाँ, और पानी स्प्रे करो दिन में 1-2 बार, जैसे भी टाइम मिलेगा. पंप से आराम से उग जाता है, आसानी से, कोई प्रॉब्लम नहीं. देखो, और फिर जैसा उग जाएगा 8-9-10 दिन के बाद, जैसा आपको मतलब सुविधा के हिसाब से कैंची से काट दो. मुट्ठी भर घास निकलेगा. अच्छा सा जूस बना के पी लो. जैसे छोटे बच्चे को माँ की दूध की जरूरत होती है, बराबर. माँ के दूध में स्पेरुलिना नाम का घटक पाया जाता है. माँ के दूध में स्पेरुलिना नाम का घटक पाया जाता है. वो स्पेरुलिना माँ के दूध के बाद में मिलता है कहीं नदी में, तालाब में, झील में. जो तालाब में हरा काय रहता है ना, सेवाल.
मंडळी, कीर्तन आणि संतांचं नातं हे वाणी आणि गीते इतकं गाढ असतं असं म्हटलं जातं. श्री संत सेना महाराज नाभिक ही संस्था गेली 150 वर्ष सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे आणि याच 150व्या वर्षी हरिनाम सप्ताह या संस्थेतर्फे साजरा केला जातोय. या सप्ताहात काय काय होणार आहे माहिती आहे? अभंग, भक्तिगीत, कीर्तन, पालखी सोहळे आणि अनेक प्रकारचे कला उत्सव. चला तर मग या संपूर्ण कार्यक्रमाला आपण भेट देऊया. मंडळी, वर्षानुवर्ष मुंबईकर आणि मुंबई बाहेरच्या लोकांच्या पसंतीला उतरलेला काळा घोडा महोत्सव नुकताच संपन्न झाला. कला, संस्कृती आणि सर्जनशील कलाविष्कारांचा एकत्र अनुभव मिळण्याचं ठिकाण म्हणजे हा काळा घोडा महोत्सव. यंदाचा महोत्सव हा पास्ट अँड फॉरवर्ड या संकल्पनेवर आधारित आहे. नृत्य, संगीत, व्हिज्युअल आर्ट्स, थिएटर, साहित्य, खाद्यपदार्थ, बाल साहित्य आणि कार्यशाळा, सिनेमा, हेरिटेज वॉक या आणि अशा अनेक कलाविष्कारांचं सादरीकरण या महोत्सवात करण्यात आलं होतं. काला घोड़ा आर्ट फेस्टिवल एसोसिएशन जो है बेसिकली एक बहुत बड़ा प्लेटफॉर्म है. दिस इज़ द 23rd इवेंट हैपनिंग फ्रॉम काला घोड़ा and we have now, since Exim Bank is supporting a lot of artisans, craftsmen from all over India, so we thought why not we take part in such a big festival so that a lot of artisans from across India can take part, and it is a really good opportunity for our own artisans to take part in such a nice and bigger fair. काला घोड़ा एक बहुत बड़ा फेस्टिवल है इंडिया का. आई थिंक इससे बड़ा फेस्टिवल कोई नहीं होता है, एंड पूरे 9 दिन के इवेंट में 3 से 4 लाख लोग विजिट करते हैं, तो एक क्राउड पुलर है और यहाँ पर अच्छी से अच्छी क्राउड आती है. इन्होंने अपना एक जो ब्रांड है वो बहुत अच्छा बनाया हुआ है, तो हमने सोचा कि हम लोग भी इनके साथ जुड़ें. क्या फीडबैक? काला घोड़ा जैसा फेस्टिवल पे जब 1,80,000 की रेंट होती है और कारीगर को लाइन लगा के रहते हैं, 6 साल 8 साल 10 साल में मिलते हैं. हमको ये स्टॉल हमको फ्री में दिया गया है, 10 बाई 10 स्टॉल जैसे काला घोड़ा फेस्टिवल में. हम लोग को इसके लिए बहुत गर्व है कि मैम हम डेजर्ट एम्ब्रॉयडरी वगैरह के साथ वर्क करते हैं. लेडीज़ कुर्ते वगैरह पे हमारे पास सूफ एम्ब्रॉयडरी होती है, हमारे पास कांता वर्क होता है मैम. तो अलग अलग जितने भी हैंड वर्क से रिलेटेड चीज़ें होती हैं उन सबको हम मैम प्रमोट करते हैं, और उन्हीं पे ही हम सारी वर्किंग करके वैसे ही हम गारमेंट्स वगैरह लेकर आते हैं. फीडबैक अच्छा है मैम, कस्टमर फुटफॉल काफ़ी अच्छा है काला घोड़ा का. यहाँ पे कस्टमर्स भी अच्छे मिल रहे हैं हमें, तो काफ़ी अच्छा हमें लग रहा है यहाँ पे मैम.
मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वानं प्रेरित झाला नसेल असा या महाराष्ट्रात विरळाच. आणि या तंत्रज्ञान युगात अभियांत्रिकीचं शिक्षण घेणारी ही मुलंही त्यातलीच. अरे दगा केला कटारीचा वार त्याने केला खरं खरं आवाज झाला शिरकत वडला खानाचा मार फुका केला खाली आडला इतक्यात महाराजानं पोटावरती बिच्छू ढकलला वाघना खानचा मारा केला टरा पांड पोटाला तडा निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी नरपती हयपती गजपती गणपती भूपती जळपती पुरंदराणी शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा. तर मंडळी, महाराष्ट्रातल्या अशाच अनेक इंटरेस्टिंग घडामोडींचं आपण भेटतच राहणार आहोत. तोपर्यंत बघत राहा आपला महाराष्ट्र आणि सह्याद्री वाहिनी.